श्री11 दिवा डोंबिवली आणि त्यांच्या विरुद्ध डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण. हाय व्होल्टेज मॅच. सो क्रिकेट जगलं पाहिजे, क्रिकेट पेरलं पाहिजे, क्रिकेट उगवलं पाहिजे. ओमकार पाटणे बॅटिंगसाठी दाखल झाले आहेत आणि फायटिंग मॅच आपण पाहतोय. जय रागाई श्री11 दिवा डोंबिवली आपला प्लेयर थोडं लवकर सो लेट्स प्ले. जय रागाई श्री11 दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध विस्मय ओमकार डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण अशी एक जबरदस्त बॅटल आपण पाहतोय आणि सर्वांचं लक्ष या मॅचवरती. बॉलिंगसाठी आपण पाहतो विजय खडसे पहिली ओव्हर घेऊन स्ट्राईक एंडला ओमकार पाटणे बाळा. डोंबिवलीचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर आणि बेस्ट ऑसेस बेस्ट. क्रितेश घरत बोलतो ही पण मॅच एक बॉल एक नको यायला भाई आणि त्याच्याकडे एक बॉल एक नको यायला. दिनू कांबळे मोस्ट वेलकम दिनू. परंतु ही बॅटल पाहायला मिळेल. लेट्स प्ले. पहिला बॉल पहिलाच बॉल टिपिकल बॉक्स टाइप फटका पाहिला गेला आणि टपली. अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे स्ट्रोक तुमच्याकडे पाहिजेत. टॅप खेळणारे खेळाडूंचं पण नेहमीच वर्चस्व राहिलं गेलं आहे. मुंबईच्या विविध भागात विविध प्रकारचं अंडरआर्म क्रिकेट आहे. ऋतिक बुवाड येतात स्ट्राईक एंडला. ऋतिक. विजय खडसेचा पहिला बॉल तो चांगल्या पद्धतीने पाहिला गेलाय. 5 ओव्हरची मॅच आहे आणि इलेक्ट्रिक स्कूटी पण आपल्यासोबत दाखवलं होते. ही पाहू शकतो आपण आपल्या व्यासपीठावरती दाखल झाली आहे. विजय खडसे बॉलिंगसाठी या स्ट्राईक एंडला लेफ्टी बॅटर ऋत्विक. या बॉलवर बॅट फिरवली आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. विजय खडसे मॅन फ्रॉम नवी मुंबई वाशी. एक डॉट बॉल पण महत्वाचा आहे. या बॉलवर वेगात टाकलेला बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटची एक वेगळी मजा राहिली आहे. आज एक बॉल एकचा दिवस आहे. या बॉलवर परफेक्ट पिचिंग पाहिली गेली आहे. अरुण चौहान डोरा मागे आहेत. प्रेक्षकांची देखील गर्दी वाढत चालली आहे क्रीडा स्पर्धेसाठी. 2 टीम क्वालिफाय झाले आहेत. जय रागाई आणि त्यांच्या विरुद्ध आपण आता फाईट करते. जय रागाई श्री11 दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध फाईट करते आहे. विस्मय ओमकार मला डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. या बॉलवर फटका थोडा फसताना पाहिला गेला. डीप मध्ये मात्र खेळाडू आहेत. 2 रन तिकडे मिळतील. पहिली मॅच जर पाहिलं तर जय जलेश्वर वाडेकर कल्याणचा संघ क्वालिफाय झाला टॉप 3 मध्ये. त्यानंतर क्रिश 11 मीरा भाईंदर ज्या टीमने जबरदस्त कामगिरी करत असताना तोही टीम आपण पाहिलं तर क्वालिफाय झालाय. हा ओंकार पाटणे थोडं अडचणीमध्ये आहेत. विजय खडसे फ्री माइंड बॉलिंग करतायत. सर्व व्यासपीठावर उपस्थित आमचे मान्यवर सर्व मित्रपरिवार. या बॉलवर पुन्हा एकदा बीट केला गेलाय. जबरदस्त बॉल पाहिला गेला. येतोय आपण पाहिलं तर डॉट बॉल. ऑफ स्टिकला पकडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त बॉलिंग करत असताना पाहिले गेले विजय खडसे. ती खडसून बॉलिंग करतायत विजय खडसे. आमचे स्मिथ पण इकडे दाखल झालेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटी परचेस केली आहे. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट +1 2 रन तिकडे मिळत आहेत. सात धावा झाले दफलकावर आणि A7 स्पोर्टची बॅग पण आहे. 7 नंबर लकी आहे. विजय खडसेनी पण एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काल मिळवला होता. त्यामुळे जबरदस्त पिचिंग त्यांनी पण केली राहिली आहे. आजचा हा
शेवटचा व अंतिम दिवस आपण पाहतोय. संपूर्ण मुंबई महाराष्ट्राचं लक्ष स्ट्राईकला ऋतू एक मोठा स्ट्रोक येईल का? या बॉल चुकी होतीये, परंतु रोहन चिल्लेने जबरदस्त बॉल अडवला आणि तिकडे वाईट बॉल आहे. समीकरण आपण पाहिलं तर बदल पाहिले गेले 8 रन्स आलेत परंतु मोठा स्ट्रोक आलेला नाहीये. देख या बॉलवर परफेक्ट पिचिंग आणि तिकडे थांबून ठेवलं गेलंय, परंतु 1 रन तिकडे मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 9 रन खर्च करताना चांगली बॉलिंग केली गेली आहे विजय खडसे. वा खडसे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिले गेले टीम जय रागाई, श्री 11, दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर विस्मय ओमकार डिंगडॉंग, जॉर्ज 11 कल्याण आणि इलेक्ट्रिक स्कूटीची जी बाईकची चावी पण आमच्यापर्यंत पोहोचली आहे पाहू शकतो आपण. आणि चावी आणि बाईक पण आमचे विघ्नेश तिथपर्यंत कव्हर करतील पाहू शकतो आपण. बाईक आपल्या एलईडी स्क्रीनवरती, इलेक्ट्रिक स्कूटी. वा कोण चॅम्पियन राहील यावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. आणि जी कोणाला मिळेल ही इलेक्ट्रिक स्कूटी अगदी लक्ष वेधून घेते. इलेक्ट्रिक स्कूटी आपण पाहू शकतो कोणाला मिळेल. ट्रिपल एस चॅम्पियनशिप 2026 8वं पर्व. स्कूटी मिळवणं जिंकणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी नितीन मोरे सडपातळ बांधायचे परंतु फॉर्म्समध्ये दम आहे. जबरदस्त वेगात टाकतात. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मयुरेश पाटील आहेत आणि आमचे 2 मयुरेश मात्रे आणि मयुरेश पाटील पण योगायोगाने दोघांची पण नाव असे मध्ये. या बॉलर बोल्ड आउट आणि मैदानाच्या बाहेर जाऊन ऋतिकला येते विकेट. चांगली स्टार्ट केली आहे या मॅच मध्ये. बॉलिंग करत असताना आपण पाहिलं तर नितीन पहिले बॉलिंग चांगला स्टार्ट केला. नितीनकडे बघितलं मला ऋतिककडे बघितलं मला महाद्याची आठवण झाली. नितीन सुतार जे नवी मुंबईचे आहेत परत ऋतिक आहे जे खेळपट्टी बनवण्यामध्ये फेमस आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये असे आमचे नितीन सुतार महादेव. त्यांचा पण नेहमी सपोर्ट राहिला आहे अंडरआर्म क्रिकेटला. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर अनिकेत येत आहेत. अनिकेत पाटील अँड फ्रॉम सोनारपाडा डोंबिवली. अमोल पाटील, अनिकेत पाटील सोनारपाडा, वाकळण, वडवळी, गोरसई. 7 का 11 का 14 पाडे आहेत तिकडे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर वेगात टाकलेला बॉल पुन्हा एकदा थांबून ठेवला गेलाय. मोठ्या फटक्यांची गरज आहे. थांबून ठेवलं गेलंय. जबरदस्त बॉलिंग करत असताना नितीन मोरे. या बॉलवर उडवला गेला फटका दमदार आहे आणि सोनारपाड्याचा धमाका. हा हँडसम 6 अनिकेत पाटील. काय फटका खेळला गेलाय. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं ओव्हर द कव्हर्स प्रॉपर लॉफ्टेड स्ट्रोक पाहिला गेला आणि क्लासिकल फटका राफचिक. बॅटचा फ्लो, बॅटवर बॉलवरती नजर आणि वाव बॉडी बॅलन्स पण चांगलं केलं. म्हणजे रोहन चिल्लेनी पण ॲप्रिशिएट केलं की गुड स्ट्रोक. व्यावसायिक क्रिकेट हेच आहे. 15 रन झाले धावफलकावरती. स्टार्ट चांगली केली अनिकेत पाटीलने पण. जय रागाई, श्री 11, दिवा डोंबिवली. या बॉलर पुन्हा एकदा समोर खेळले गेले. बॉल मात्र 1 बाउन्स. तांबेलकर तिकडे खेळाडू आहेत. करण पाटील, एका पाटीलने दुसऱ्या पाटीलकडे मारलाय. 70-80 पर्यंत रन्स मागले तरी मॅच बघायला मजा येईल. मगाशी 105 रन चेस झाले परंतु 1 बॉल 1 झाली. अजून मागे पिचिंग ठेवली असती धीरजने तर थोडा बीट झाला असता, परंतु त्याने मुंबईकर भाषेमध्ये लपटला आणि डायरेक्ट डिक्लेअर झोनमध्ये 6 त्याने लगावला. स्ट्रायकरला अनिकेत पाटील. या बॉलवर पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल डीपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. शर्फुद्दीन तिकडे पोहोचताय. शर्फ्यू आणि बॉल थोडा मिस होतोय तिकडे. भागंबाग अरुण चौहान. फिल्डिंग खूप महत्वाची आहे. थ्रो खूप महत्वाचा आहे. कॅच खूप महत्वाची आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून आज खेळाडू इकडे आलेत. प्रेक्षक वर्ग आलेत, मान्यवर आले आहेत. सर्वांचं अगदी मनापासून आभारी आहे. धावफलक पाहिलं तर आतापर्यंत 20 धावा झाल्या धावफलकावरती. बॉलिंगसाठी पाहिलं तर नितीन मोरे, स्ट्रायकिंगला ओंकार पाटणे, बाळा. डोंबिवलीचा एक जबरदस्त ऑलराऊंडर.
बॅटिंग बॉलिंग करत असताना ह्या क्रीडा स्पर्धेमध्ये पहिल्या 2 दिवसामध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली. काल पण खूप चांगला खेळ केला होता. या बॉल ऑफस्टिकला आणि थांबून ठेवलं गेलंय. चेक केलं जाईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू, अंपायरचा डिसिजन, फेअर डिलिव्हरी परंतु चेक केला जाईल. सर्व मुंबईकरांचं लक्ष आहे. एक्स्ट्रा रन्स पण तेवढेच खूप इम्पॉर्टंट आहेत. सर्व आमच्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर शैलेश पाटील, पराग पाटील हे दोन बंधू आपण नेहमीच क्रिकेटसाठी, अंडरआर्म क्रिकेटसाठी, ओरम क्रिकेटसाठी आणि बहुतेक जणांनी आम्हाला हेल्प केलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहे. लहान मुलांसाठी आणि खूप जण म्हणजे मुकेश दवेने देखील 140 ज्या रेनकोट्स त्यांनी दिले आहेत. अनिल शिंदे यांनी जे आम्हाला पाणी बॉटल्स दिल्या, त्यानंतर संदेश पाटील यांनी देखील जे आम्हाला टिफिन बॉक्स दिले आहेत. महेश स्पोर्ट्स ठाणे यांच्या माध्यमातून देखील आम्हाला रायटिंग पॅड्स आणि बुक्स दिले आहेत. वस्तू स्वरूपी खूप आम्हाला ज्या मदत केल्या त्याबद्दल आभारी आहे. प्लेयर टुर्नामेंटसाठी आम्हाला बाईकसाठी जी आर्थिक रुपयामध्ये आम्हाला पाहिलं तर अनिल शिंदे यांच्या माध्यमातून जी राहिली गेली मदत, थँक्यू. अजूनही तुम्ही वस्तू देऊ शकता, आर्थिक स्वरूपाची मदत पण तुम्ही करू शकता, आमच्यापर्यंत पोहोचू शकता. नक्कीच हे आपण वर्षातून एकदा करतो. पराग पाटील, शैलेश पाटील दरवर्षी करत असतात आणि ज्यांनी दिलंय त्यांचं अगदी मनापासून आभारी आहे, त्याबद्दल ऋणी आहे आणि असंच तुम्ही करत राहा. राहिला विषय ग्राउंडसाठी आम्हाला दर 8 वर्ष ज्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलं आहे, एकविरा स्पोर्ट्स क्लब, गोवर्देव मित्रमंडळ, एकविरा ज्युनियर, कांजूर बॉईज आणि संपूर्ण कांजूरकर, त्यांचं आभार मानून तेवढं कमी आहे कारण की क्रिकेटवर त्यांचं पण प्रेम राहिलं, त्यामुळे नेहमीच त्यांचं हेल्प राहिलं. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि येतोय डॉट बॉल. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. 1 विकेट जाताना 20 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर स्वप्नील कांबळे येत आहेत. वरळीचे एक जबरदस्त वेगवान गोलंदाज स्वप्नील कांबळे, प्रोफेशनल एज अ ॲडव्होकेट म्हणून देखील खूप चांगलं कार्य करतात आणि एज अ ॲडव्होकेट म्हणून देखील आहेत आणि क्रिकेट पण चांगलं खेळले गेले असे स्वप्नील कांबळे वरळीचे. चार ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अक्की पण स्वप्नीलची बॉलिंग बघतोय की बरोबर टाकतोय की नाही. हा, वरळीकर आहे. पहिला बॉल जबरदस्त पाहिला गेला ऑफ स्टिकला पकडून आणि येतोय डॉट बॉल. वरळीकरांची एक वेगळी पावसाळी क्रिकेटमध्ये नेहमीच अदा राहिली आहे. या बॉलवर पुन्हा एकदा परफेक्ट पिचिंग. वा स्वप्नील कांबळे, जबरदस्त बॉल पाहिला असताना पाहिला गेला आणि येतो आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 बॉल. वरळीची स्पीड गन. ओमकार वावला पाहिलं, ऋषी पाटीलला पाहिलं, अक्षयला पाहिलं, असे अनेक खेळाडू त्या परिसरातून पाहिले गेले. जयेश नाईक, अखिल, वरळीचे देखील 2 बॅटर्स देखील वरळी करून देखील म्हणजे स्टेशन वाईजला देखील खूप चांगला खेळ करताना पाहिलं गेलंय. स्ट्राईक एंडला बॅटर. या बॉलर पुन्हा एकदा अनिकेत पाटीलला थांबून ठेवले गेले. लगातारचे 3 बॉल डॉट येत आहेत. जबरदस्त बॉलिंग करत असताना पाहिले गेलेत स्वप्नील कांबळे, मॅन फ्रॉम वरळी. आणि वरळीची ओळख आहे. या बॉल उडवला गेला, फटका दमदार आहे. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि रन मिळतील तिकडे. इट्स अ 6. 6 धावा तिकडे मिळत आहेत. चांगलं टायमिंग करत असताना पाहिलं गेलं. आणि पाटील थोडे थांबून ठेवले गेले कारण की अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये. ओरम क्रिकेट खेळत असतात परंतु अंडरआर्म क्रिकेट तुम्हाला पिक करणं, नजर तुमची परफेक्ट पाहिजे आणि त्याच झोनमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. सात धावा तिकडे मिळत आहेत. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी या क्रीडा स्पर्धेला. सर्वजण 6 बघायला नाही आलेत, 1 बॉल 1 बघायला आलेत की आज 2 मॅचेस 1 बॉल 1 झाल्यात. 50-50% आहे की ही पण 1 बॉल 1 होईल का. सचिन राणे बोलतात चान्सेस आहे परंतु क्रिकेट आहे. या बॉल लोअर फुलटॉस बॉल आणि अनिकेत पाटीलचा धमाका. परफेक्ट पाटील, अनिकेत पाटील. वा पाटील.
पाटलाचा नाद करायचा नाही, स्लोअरवर रीड केला आणि त्यानंतर अल्ला बोल. वा, ऑफ स्टिकला हलकेसे सफल झाले आणि त्यानंतर बॅट फिरवली आहे. बॅट नाही फिरवली तर तलवार फिरवली आहे. इट्स अ 6. मोठ्या स्ट्रोकची गरज होती, तो स्ट्रोक येतोय. 32 धावा झाल्या धाव फलकावर. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे, परंतु चांगली कमबॅक केलं बघा. स्वप्नील कांबळेने पहिले 3 डॉट आले. यस, त्याच्याकडे पण हातामध्ये बॅट आहे. थँक्यू सो मच सिद्धेश नारकर बन, आमचे मित्र. या बॉल देखील परफेक्ट पिचिंग पाहिली गेली आहेत आणि भागमभाग तदवंत 2 रन मिळतील. लेग बाय चर्पमध्ये 2 रन मिळतील. मी स्वप्नीलचं कौतुक का करेल माहिती आहे मयुरेश, कारण की त्याने कुठलाही एक्स्ट्रा टाकला नाहीये. 2 6 ठीक आहे, 1 6 ठीक आहे, 2 6 येतच राहणार, परंतु फक्त आणि फक्त 12 रन्स खर्च करत असताना एक इकॉनॉमिक स्पेल टाकला. गुड बॉलिंग स्वप्नील कांबळे. 2 लेग बायचे रन्स पाहिले, पण एकूण टोटल 14 रन्स आले. 34 रन्स झाले. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. शेवटचा अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. जय रागाई श्री 11 दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर विस्मय ओमकार डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण असे एक जबरदस्त बॅटल आपण पाहतोय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर देवा मोरे येतात. देवा मोरे येतात बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंडला ओमकार पाटणे. बाळा आता 18 बॉलमध्ये 30-35 रन जरी आले तरी 70-75-80च्या घरामध्ये स्कोर जाणं गरजेचं आहे, कारण की इकडे चेस पण इझिली होत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. बॉलिंगसाठी देवा मोरे. देवा मोरे, नितीन मोरे, आमचे मयुरेश पाटील, क्रितेश घरत, आवर्जून दिनू कांबळे आवर्जून ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी पावसाळ्यामध्ये येत असतात. मुंबईतले दौरे करत असतात. देवा मोरे राऊंड द विकेट. या बॉलवर ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेलाय. व्हाईट बॉल आहे. रबर बॉलचं क्रिकेट आहे, अंडरआर्म क्रिकेट आहे. श्रीसाई चॅम्पियनशिप. या बॉलवर ऑफस्टिकला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आणि 2 एक्स्ट्रा रन्सने सुरुवात केली गेली आहे. 36 रन झाले धाव फलकावरती. आजचा हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की ट्रिपल एच चॅम्पियनशिप कोण जिंकेल, 8वं पर्व कोण जिंकेल, स्कूटी कोणाला मिळेल, सायकल कोणाला मिळेल, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोणाला मिळेल, सेमीफायनलचा कोणाला मिळेल, क्वार्टर फायनलचा कोणाला मिळेल. जबरदस्त बॅटल पाहिली गेली. अतुल बोहिरला पहिल्या मॅच मध्ये पाहिलंय, जैनम शहाला पाहिला आपण दुसऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेत असताना. कारण पाटील तिकडे पोहोचतात बॉलवरती. रन मात्र सिंगल मिळेल. 2 रन्स तिकडे मिळतात. धावफलक मात्र जाऊन पोहोचते 38. 38 धावा झाल्या धावफलकावरती. प्रेक्षकांची देखील तेवढीच गर्दी आहे. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा देवा मोरे राऊंड द विकेट. लेफ्ट आर्म आहेत. वेगेच्या जोरावरती देखील चर्चेत राहिले गेलेत मुंबईत. देवा मोरे. या बॉल उडवला गेला. फटका चांगला आहे, स्ट्रोक चांगला आहे, खेळाडू आहे डीप मध्ये आणि क्रितेश घरत तिकडे होते डीप मध्ये. सिंगल डबलचं क्रिकेट पण खूप इम्पॉर्टंट आहे. 70 80 75 पर्यंत जरी स्कोर गेला तरी मॅच बघायला मजा येईल आणि प्रेक्षकांना तेच पाहिजे. वन साइड मॅच कोणाला बघायला होणार नाहीये. दिनू कांबळे अंबरनाथचा एक जबरदस्त बॅटर आणि पॅन्थर अंबरनाथ हे त्यासाठी नेहमी लक्षात राहील. रबर बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा चर्चेत राहिले गेले आहेत
सुरुवातीला विक्रांत केनी प्रतिष्ठान टीमसाठी पण खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करत असताना दिनू कांबळेला आपण पाहिलं. उमर 11 टीमसाठी देखील चांगला खेळ केलाय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म देवा बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला ओमकार पाटणे बाळा. मोठ्या फटक्याची गरज आहे. या बॉलवर उडवला गेला फटका थोडा फसताना पाहिला गेला. बॉल तिकडे थांबतोय. एक तर्फी ओमकार सिंगल डबलने मॅच पुढे घेऊन जाते परंतु अनिकेत पाटील आला आणि अनिकेत पाटीलने ब्लास्ट केलं. चांगली बॅटिंग केली अनिकेतने. पहिले 3 बॉल डॉट आले पण त्यानंतर 10 बॉल 23 वरती बॅटिंग करतोय. वेल बॅटिंग अनिकेत पाटील. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा देवा. स्ट्राईक एंडला अनिकेत पाटील. थोडा वेगळा स्टान्स आहे. हलकीशी पावसाची सर पण येते. पाऊस देखील थोडा की फॅक्टर राहू शकतो या क्रीडा स्पर्धेमध्ये. कुठल्या मॅचला कुठल्या टीमला जिंकवेल तरी नाही तर कुठल्या टीमला हरवेल पण असा पाऊस आहे आणि अशी पावसाळी क्रीडा स्पर्धा आहे त्यामुळे ह्या गोष्टी होत राहत असतात. पुन्हा एकदा देवा मोरे. या बॉल अनिकेत पाटीलने फ्लिक केलाय. शॉट ऑफ द मॅच. बॉल जाईल हँडसम 6. काय टायमिंग केलं गेलं पाटीलने. सचिन राणे बोलतात ला जवाब. वा जबरदस्त टायमिंग करत असताना पाहिलं गेलं अनिकेत पाटील. सोनार पाडा आणि अनिकेत पाटीलने केला राडा. सोनार पाडाचा मात्र हिटमॅन आहे अनिकेत पाटील. वा पाटील थोडे अडचणीमध्ये होते. पहिले 2-3 बॉल मात्र पाटीलने रीड केले की काय अंडरआर्म क्रिकेट आहे पण त्यानंतर डायरेक्ट मावरं. जबरदस्त टायमिंग करत असताना पाहिले गेले अनिकेत पाटील. या बॉलवर देखील अनिकेत पाटीलसाठी मला एक शब्द आठवतोय. मला फक्त हाणामारी आवडते. बाकी काही होऊ दे. 2 रने मात्र धावफलक पुढे जाईल. 49 धावा झाल्या धावफलकावरती. यावर मध्ये 15 रन आतापर्यंत आली आहेत. 7 बॉल 8 ओमकार पाटणे आणि त्याचबरोबर 12 बॉल 31 अनिकेत पाटील. वा पाटील जबरदस्त बॅटिंगची अगदी काळजी घेतोय. जबरदस्त मॅच आपण पाहतोय आणि जबरदस्त बॅटल आहे. कल्याण डोंबिवली परिसरातून देखील बहुतेक प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले. ऑन ग्राउंड युट्यूबवर देखील पाहतात त्यांचं पण स्वागत आहे. या बॉलर ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न करत होते. बॅट्समन पासून थोडा लांब टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु व्हाईट बॉल आणि 50 धावा कंप्लीट होत आहेत. जय रागाई श्री11 दिवा डोंबिवली. फायटिंग टार्गेट उभं केलंय. फिनिशिंग टचची गरज आहे. अनिकेत पाटील पुन्हा एकदा. या बॉलवर पुन्हा एकदा थांबून ठेवलं गेलंय. मी पण पालघर परिसरातून का आलोय. देवा मोरे येतो डॉट बॉल. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ आपण पाहिला इकडे समाप्त झालाय. धावफलक झालाय 50 या धावसंख्येवरती. समीकरण बदलताना पाहिले गेले 50 धावा झाल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया बॉलिंगसाठी कोणाला आमंत्रित केले जाईल. आता शेवटच्या 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे बॉलिंगसाठी. विजय खडसे मॅन फ्रॉम नवी मुंबई वाशी. विजय खडसे शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओमकार पाटणे बॅटिंगसाठी आहे. त्या सोबतीला अनिकेत पाटील 13 बॉल 31. जबरदस्त बॅटिंग केली अनिकेत पाटीलने आणि खूप चांगला खेळ केला. मॅच देखील थोडीफार पलटवार होताना पाहिली गेली. 12 बॉलमध्ये 30-35 रन जरी आले तरी 85-90च्या घरामध्ये स्कोर बघायला मजा येईल. समोर पण बॅटिंग लाईन तगडी आहे. दिनू कांबळे, करण पाटील, सुनील विश्वकर्मा, शरफुद्दीन, सुनील आपण पाहिलं तर रोहन चिल्ले. त्यामुळे मॅच देखील तशीच रंगेल आणि केसर सोनार ने भी क्या स्माइल की है. टीम उनकी टॉप 3 में जा चुकी है. मॅचला सुरुवात होते बॉलिंगसाठी विजय खडसे. स्ट्राईक एंडला ओमकार पाटणे बाळा. पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला आणि तिकडे अतिशय वेगाने बॉल ट्रॅव्हल होते. वाईट +2 3 रन मिळतील.
हे 3 रन असतात ना, म्हणजे जे 4 दिवसात आपण जर पाहिलं हे 3 रन खूप की फॅक्टर राहिले, कारण की जवळपास बाउंड्रीज येते, त्यामुळे वाईडला प्लस येणं म्हणजे थोडंफार निर्णायक होऊ शकतं. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा विजय खडसे स्ट्राईक एंडला ओंकार पाटणे या बॉलवर समोर खेळले गेले ग्राउंड स्ट्रोक. खेळाडू तिकडे पोहोचतात, करण फेकी करतील आणि नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे, परंतु 2 रन इझिली मिळतील. सिंगल डबलचं क्रिकेट खूप महत्वाचं आहे, त्याबद्दल रन्स पात्रताबद्दल दोन्ही पुढे जाते. डबल 5 55 धावा झाल्या त्या फलकावरती. सर्वांचं लक्षात अनिकेत पाटीलकडे असणार आहे की पाटीलला स्ट्राईक कधी जाते, आणि काही खेळाडू फक्त 6 बघायला आलेत, काही प्रेक्षक वर्ग पण 6 बघायला आलेत की मॅच बघायला आवडते असे हाणामारी. या बॉलवर फटका फसला आणि बीट केलं. गुड बॉल विजय खडसे. पंचावन्न धावांवरती मात्र धावफलक थोडं थांबलंय. दुसरा डाव पण कसा बघायला मिळेल, पण मॅच फाईट होणारी नक्की आहे आणि फाईट झालीच पाहिजे. क्रिकेट तेच आहे. या बॉलवर पुन्हा एकदा बीट केलाय आणि विजय खडसे स्टंप टू स्टंप बॉलिंग करतायत. जबरदस्त पिचिंग आहे, जबरदस्त लाईन लेंथ आहे. या ओव्हरमध्ये चक्री बॉलरने खूप चांगली मॅचमध्ये कामगिरी केली, कारण की स्वप्नील कांबळेने चांगला स्पीड लागला, विजय खडसेने दोन्ही ओव्हरचा स्पीड चांगला लागला आतापर्यंत. या बॉलवर चुकी होते. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॉल निघून जाईल मागे. वाईट प्लस 2 मध्ये 3 रन तिकडे मिळतील. फिफ्टी 58 धावा झाले त्या फलकावरती. मोठ्या फटक्याची गरज आहे. ओंकार पाटणीला थोडा चान्स घ्यावा लागेल. हिम्मतची किंमत आहे. पहिली इनिंग पाहतोय, जबरदस्त मॅच रंगताना पाहिली गेली आणि जबरदस्त हा खेळ, पावसाळी क्रीडा स्पर्धा सर्वजण आनंद घेत आहेत. या बॉल देखील ग्राउंड स्ट्रोक थोडा फटका फसताना पाहिला गेला. दिनू कांबळे डीप मध्ये 2 रन मात्र इझिली मिळतील. 60 धावा झाल्या धाव फलकावरती. 5व्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 6 ओव्हरच्या आपण क्वार्टर फायनल पाहिल्या गेल्या. त्यानंतर टॉप 3 मध्ये काय असेल ते सस्पेन्स असणार आहे. आम्ही कळवू तुमच्यापर्यंत की टॉप 3 मध्ये काय आहे नक्की. या बॉलवर वाईट बॉल आहे. टॉप 3 मध्ये आपण काही करू शकतो. बॉल आउट, रनिंग. या बॉलवर बॉल्ड आउट. विजय खडसेचा एक परफेक्ट बॉल. ओंकार पाटणेला बाहेर जावं लागेल. येते विकेट बॅटर आउट. अरुण चौहान. जबरदस्त बॉल पाहिला गेला विजय खडसेचा एक, आणि पाहू शकतो रिप्ले. वा, जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आणि ऑफ स्टिक उडवली. रोहन शिल्लेचं सेलिब्रेशन. नवीन बॅटर आपण पाहिलं तर आकाश गुरसाळी भाई येत आहेत. अजून एक हार्ड हिटर बॅटर आहे. अंडरआर्म क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले गेलेत आणि जॉर्ज इलन कल्याण टीम सोबत देखील चांगलं क्रिकेट खेळलं गेलं आहे. आकाश गुरसाळे भाई 61. या बॉल देखील फटका डीप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. दिनू तिकडे पोहोचतात बॉलवरती. हो हो, गुड थ्रो दिनू. जबरदस्त बॉल कलेक्ट केला दिनूने आणि खूप चांगली फेकी केली. 63 धावा झाल्या धाव फलकावर. पहिल्या 5 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. शेवटच्या 1 रन शॉटसाठी चेक करायचं आहे. ओके,
स्ट्रायकर एंडला चेक केलं जाईल. ओके, स्ट्राईक एंडला आपण चेक करूयात की शॉर्टकट भाईनी मारला की अनिकेतने मारला शॉर्टकट. शेवटच्या 6 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. बघूयात कितपर्यंत टचअप होईल. तर 75-80च्या घरात स्कोर गेला तरी मॅच बघायला आवडेल. दुसरा डाव पण शेवटची ओव्हर घेऊन मला असं वाटतं स्वप्नील कांबळेवर जबाबदारी दिली गेली वरळीचे. स्वप्नील कांबळे, तर अनिकेत पाटीलवर जबाबदारी आणि अनिकेत पाटीलवर सर्वांचं लक्ष आहे. वळत मॅचच्या दिशेने किती रन आहेत त्याचे? ओके, 2 रन असणार आहेत लास्टच्या बॉलवरती आणि आपण पाहतो स्वप्नील कांबळे बॉलिंगसाठी येत आहेत. शेवटचे 6 बॉल. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अनिकेत पाटील पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर वाईट बॉल आहे. मनीष सर, 75-80च्या घरामध्ये स्कोर गेला तरी फायटिंग मॅच बघायला मिळेल. आणि जर मॅच ही पण एक बॉल एक ओव्हर आली तर आजचं भविष्यवाणी कोणी सांगू शकत नाहीये. स्ट्राईक एंडला अनिकेत पाटील, या बॉलवर दिशा देण्याचा प्रयत्न केला गेलाय. हा देखील आपण पाहिला तर व्हाईट बॉल. स्वप्नील कांबळेला मात्र लाईन लेंथ मिळत नाहीये. बॅट्समन पासून थोडा लांब टाकण्याचा प्रयत्न करतायत. 65, 2 विकेट गेले आहेत. शेवटचे 6 बॉल. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. 1 रन तर इझिली मिळते. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का? अनिकेत पाटीलने कॉल दिला आणि अनिकेत पाटील धावत सुटलेत नॉन स्ट्राईक एंडला. आउट कोण आहे? ओके, चेक केलं जाईल की आउट कोण आहे. रिव्ह्यू आहे काय अंपायर? ओके, अंपायर. ओके, आकाश गुरसाळे भाईला मात्र तिकडे फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ओके, डेव्हिल इलेव्हनचे आमचे डेव्हिल इलेव्हन कल्याण, डेव्हिल इलेव्हन मुकेश रॉय अगदी त्यांचे जे ओनर्स आहेत आणि टीम्स खूप चांगल्या पद्धतीने कल्याण परिसर. आमचे सागर पाडी आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं पण स्वागत आहे सागरजी. डेव्हिल इलेव्हन कल्याण परिसरातून जे सागर पादी देखील एक चांगलं क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात. आउट कोण आहे ते चेक केलं जाईल. हा, ओके, आकाश गुरसाळे भाई यांना बाहेर जावं लागेल. बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर सागर निवाद येत आहेत. अनिकेत पाटीलने क्रॉस केलं होतं, परंतु आता अनिकेत पाटीलच्या एका दुसऱ्या 6 वर मात्र सर्वांचं लक्ष असणार हे पाहू शकतो आपण स्क्रीनवरती क्लिअर की आकाश गुरसाळे भाई आउट आहे. ओके, वळत मॅचच्या दिशेने. या बॉलवर फटका थोडा फसताना पाहिला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. खेळाडू आहेत, 1 रन कंप्लीट केली जाते आणि बागमबाग, परंतु अनिकेत स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न. गुड थ्रो नितीन, चांगली थ्रो तिकडे केलाय. 68 धावा झाल्या धाव फलकावरती. एका दुसरा 6 येणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. 4 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. या बॉलवर देखील फटका थोडा फसताना पाहायला मिळतोय. लेग बाईसची आपण पाहिलं तर रन इकडे
सागरजी पादी आपलं पण स्वागत है, मोस्ट वेलकम। कल्याण टू कांजूरमार्ग, हाँ स्वागत है। और क्रिकेट के लिए उनका प्यार है। या बॉलवर ऑफ लेगच्या बाहेर, खूपच बाहेर पिचिंग करताना पाहिले गेले आणि तिकडे वाईट बॉल, फक्त वाईट रन्स मात्र मिळेल तिकडे 70 पण 71 धावा झाल्यात। अनिकेत पाटील या बॉलवर फटका पुन्हा एकदा फसताना पाहिला गेलाय आणि लेग बाईच्या रूपामध्ये आपण पाहिलं तिकडे 2 रन तिकडे मिळत आहेत। हलकीशी बॅट एज आहे। अनिकेत पाटील मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये आहे। 73 धावा झाल्या धावफलकावरती। अनिकेत बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर स्वप्नील कांबळे या बॉल उडवलाय, समोर फटका दमदार आहे, बॉल निघून जाईल का? आणि हो, टायमिंगला येतो 6 अनिकेत पाटील। वेल बॅटिंग अनिकेत पाटील। धावफलक मात्र 6 ने पुढे जाईल। 79 79 धावा झाल्या धावफलकावरती। जबरदस्त बॅटिंग पाहिली गेली आहे, प्रॉपर टायमिंग केला आणि सर्मेश मोरेने पण बॉल खूप चांगला कव्हर केला आणि सर्मेश गुड जॉब। स्ट्राइक अनिकेत पाटील, हल्ला बॉल हा पाहू शकतो आपण, अगदी हेलिकॉप्टर समोरून बॅटचा फ्लो, बॉलवरती नजर, परफेक्ट टायमिंग। पुन्हा एकदा या बॉलवर फटका फसताना पाहिला गेलाय। दिनू आहे तिकडे आणि दिनू आहे म्हणजे कॅच सुटणं थोडं मुश्किल आहे। डायरेक्ट वाडग्यात बॉल, दिनू बिनू अशा कॅचेस थोड्या क्वचित सुद्धा पाहायला मिळतात। सो बोलूया दुसऱ्या डावाकडे देखील। 79 धावा झाल्या धावफलकावरती आणि तब्बल 80 धावांचा पल्ला गाठायचा आहे। बॅटिंग करत असताना टीम विस्मय ओमकार डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याणला 80 धावांचा पल्ला गाठायचा आहे। बोलूया दुसऱ्या डावाकडे आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे नक्कीच मनीषी बागडे सर मात्र जॉईन होतील। थँक्यू।
थँक्यू सो मच. पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकत होतो सागरजी मोरे सरांचा. चला मॅचला सुरुवात करणार आहोत. अंपायर्स, बॉलिंग टीम, बॅटर्स, आपल्याला विनंती या त्वरित आल्यात आल्यात. अंडरम क्रिकेट जर गेल्या 4 ते 5 वर्षात तुम्ही पडताळून पाहिलत ना, तर त्यामध्ये जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आल्यात ना, प्रेक्षक, खेळाडू, व्यासपीठावरचे मान्यवर, आम्ही असू देत, पंच असू देत, सगळ्यांनाच ती एक्साइटमेंट असते की मात्र जेव्हा जेव्हा डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण यांच्या समोर श्री 11 दिवा डोंबिवली असेल, आज मात्र जय रागाई श्री 11 दिवा डोंबिवली या नावाने खेळत आहेत, त्यावेळेस मॅच एका रनाची असू दे, मॅच 6 बॉलची असू दे, ती मॅच रंजतदार होणार यात ती मात्र शंका नाही आहे. कारण जर समजा जॉर्ज टीमने मॅच जिंकली तर मग रोहन कसं सेलिब्रेशन करणार हे पाहण्यासाठी संपूर्ण कल्याण संघ आतुरतेने वाट पाहत आहे. आणि जर श्री 11 दिवा डोंबिवली जय रागाई टीमने मॅच जिंकली तर संकेत बघत आता कुठला डान्स करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आलेले आहेत. मजा येणार आहे मॅचला. आणि मग त्याचबरोबर विस्मय ओमकार डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण, त्यांच्या विपक्षात जय रागाई श्री 11 दिवा डोंबिवली. आणि एक पारितोषिक आलंय जय रागाई श्री 11 दिवा डोंबिवली या संघासाठी. ते पारितोषिक आलंय. करण पाटील स्ट्राईक वरती आहेत आणि करण यांची विकेट संघामधला कुठलाही बॉलर कोणी घेतली तर सूरजजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना असणार आहे. ते महत्वाचं आहे का? तर का नाही, पैसे महत्वाचे आहेत ना, पण त्याहून महत्वाची ती प्रतिष्ठा आहे. आज जिंकणार कोण, पुन्हा एकदा सेलिब्रेशन कोणाचं पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने आल्यात, कल्याणकरांनी गर्दी केली आहे. दिवा डोंबिवली कुठे मागे राहिलेली नाहीये. पण मात्र ओमकार पाटणे पहिलाच बॉल अतिरिक्त बाहेर टाकलाय. चांगली फिल्डिंग होते डीप मध्ये. आणि घेतात मागे फाईन लेग वरती -1 2 धावा मिळतील. धावा किती करायच्यात याकडेही लक्ष लावणं गरजेचं आहे. 80 धावा करायच्यात. 6 षटकांचा खेळ आहे आणि जेव्हा तुमच्याकडे एवढी मोठी एवढी सुदृढ बॅटिंग लाईनअप आहे ना, तर मात्र त्या 80 धावा त्या होतील ना, का होणार नाहीयेत. आणि यावेळेस थोडासा स्ट्रॅटेजिकल बदल पाहायला मिळतोय आपल्याला. कारण की दिनू कांबळे ओपनिंगला येत होते करण पाटील यांच्यासोबतच. आता मात्र त्यांनी संयमाकडे गेलेले आहेत. म्हणजेच सुनील विश्वकर्माला सांगितलंय तू ओपन कर, आपल्याला पहिल्या 2 ओव्हरमध्ये विकेट द्यायची नाही. आणि अगदी 20-25 केल्यात तरी चालणार आहे. पण मात्र चुका होत आहेत सातत्याने, वारंवार चुका केल्या जात आहेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशनमुळे ओमकार पाटणेंनी बॅक टू बॅक 2 खराब अतिरिक्त व्हाईट बॉल टाकलेत. धावा आल्यात 3, बॉल एकही अजून झालेला नाहीये. म्हणजे जे 80चं लक्ष होतं ते आता 77चं झालंय. पुढचा बॉल हो चांगला यॉर्कर, चांगला कमबॅक केलाय. बॅटला बॉल अदळलाय की नाही अदळलाय हे पाहण्यासाठी पंचांकडे जावं लागेल. अदळला नाहीये बॅटला बॉल. लेग बाय स्वरूपाने वाडेकर संघाने कमाल केली आज. प्रत्येक जण एक स्वप्न घेऊन येतो. मग जेव्हा स्पर्धा अनाऊन्स होते, श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप सीझन 8 आपण आहोत. प्रत्येक जण स्वप्न बघतो मला खेळायला मिळाली. ज्याला खेळायला मिळते त्याला वाटतं मी ती ट्रॉफी उचलावी. आणि का नाही वाटणार. 2,22,222 रुपये कुणाला नको आहेत, पण त्याहून महत्वाची प्रतिष्ठेची ट्रॉफी ती कोणाला नको आहे.
करण पाटील स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार पाटणे आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला बॉल टाकलाय, अप्रतिम बॉल टाकलाय, लाजवाब बॉल टाकलाय, स्वतः धावतोय बॉलच्या मागे. मिड विकेट वरचा खेळाडूंनी धाव घेतली आहे नॉन स्ट्रायकर एंडकडे आणि याही बॉल बॅटला लागू दिलेला नाहीये. पहिले 2 बॉल दोन्ही वाईट टाकले, त्यानंतरचे दोन्ही बॉल लेग बाय झालेत. वा, आता मात्र एक समोर स्ट्रोक खेळायचा होता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, तो देखील अगदी टॅप करायचा प्रयत्न केला कारण एक धाव कंप्लीट झाली आहे. वेगाने खेळाडू आलेत, कंप्लीट करतील धाव आणि त्याचबरोबर फेकी ती अवांतर आहे. पण अनिकेत, या बट्ट्याचं कौतुक करावं लागेल. ओव्हरआर्म क्रिकेट चांगला खेळतो असं आपण प्रत्येकाने पाहिलं होतं. आज अंडरआर्म क्रिकेटही तो चांगला खेळलाय आणि बॅकअपही चांगलं केलंय. 2 धावा मिळतील. हा पहिला बॉल जो बॅटला अदळला, पहिले 2 वाईड होते, त्यानंतर दोन्ही लेग बाय झालेत आणि मग नंतर आपण हा बॉल पाहतोय जो बॅटला लागलाय आणि त्याबरोबर 2 धावा मिळतील. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, खेळाडू आहेत आणि आकाश गुरसळेने चूक केली आहे. ही चूक आहे की ही घोर चूक आहे. प्रयत्न चांगले होते पण इथे फक्त चांगले प्रयत्न कामी येणार नाही आहेत. ह्या बॉल पकडावे लागतील, ह्या कॅचेस हातात बनवाव्या लागतील. ही मोठी लढत आहे. हो, हे काय झालंय मैदानाच्या अगदी व्यासपीठेच्या समोर. आकाश गुरसळे होते, प्रयत्न त्यांनी चांगला केला, झोकून दिलं स्वतःला, पण हाताला बॉल लागला म्हणजे कॅच आहे. आणि जर हाताला बॉल लागतोय, कॅच आहे, तर मात्र त्या पकडणं गरजेचे आहेत. ती नाही पकडली आहे आणि त्याचबरोबर षटकारही आलेला आहे. करण पाटील आता मात्र त्याचे तडाखे द्यायला सुरुवात करतोय. मजा येणार आहे मॅचला. त्याच दरम्यान प्रशांतजी दुरी साहेब उद्योजक आहेत, साहेब वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावरती. या आणि येऊन स्पर्धेतली सर्वोत्तम मॅच एन्जॉय करा. उपोपांत्य फेरी ज्याला आपण म्हणतो, आता मात्र गोलंदाजही चुका करतोय सातत्याने. ओमकारलाही माहिती आहे जर आपण अशा चुका करत राहिलोत मॅचच्या बाहेर जाऊ शकतो. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तेही त्याला हाताळायचं आहे. मग त्याचबरोबर त्याला असे 2 बॅटर्स आहेत मैदानाच्या आतमध्ये, चुकी केली तर ते माफ तुम्हाला करणार नाहीत. पहा ना, लोअर फुलटॉसचा बॉल होता, मिसटायमिंग स्ट्रोक झाला, कॅच पकडली नाही, षटकार आलाय. हाच फरक आहे. 16 धावा लागल्या धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टू गो. पहिल्याच ओव्हरमध्ये 4 बॉल झालेत आणि आतापर्यंत 17 धावा लागल्यात. 80 रोखायच्यात, 6 ओव्हरमध्ये रोखायच्यात. सुरुवात महत्वाची होती आणि ती सुरुवात कल्याणच्या दिशेने आहे. मोठा स्ट्रोक, सुनील विश्वकर्माला पुढ्यात बॉलिंग करायची नाही. व्हॉट स्ट्रोक सुनील, वाह. अंडरआर्म क्रिकेटचा हा आणखी एक सितारा आहे जो कल्याणने दिलाय, अंडरआर्म क्रिकेटला दिलाय आणि तो जॉर्ज संघाने नेहमी वर्चस्व दाखवायला गाजवलाय. हा तो स्ट्रोक, पुढ्यातला बॉल आणि ओमकारने चूक केली, कामाला पुढे प्रमोट केलंय. दिनू कांबळे सारख्या बॅटरला तुम्ही रिप्लेस करताय म्हणजे तुमची कुवत, तुमची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. केली आहे पठ्ठ्याने. वडा स्ट्रोक, काय स्ट्रोक खेळलाय षटकारांनी. आता मात्र धावफलक 23 या आकड्यावरती आलेला आहे. जो रिक्वायर रन रेट नक्कीच थोडासा मोठा होता, 14-15च्या घरात होता, तो मात्र येऊन 11 वरती ठेपलाय. शेवटचा बॉल आहे, 1 टू गो. शेवटचा बॉल. आता मात्र चांगलं कमबॅक केलं, यॉर्कर टाकला, इथे विकेट मिळेल का, डायरेक्ट हिट मारणं गरजेचं आहे. आज काहीही त्याच्या बाजूनी लागत नाहीये. आज हा कोहिनूर मात्र त्या कोहिनूरची थोडीशी शाईन कमी झाली आहे असं म्हणायला हरकत नाहीये ना, कारण इथेही डायरेक्ट हिट लागणं गरजेचं होतं. बॅटिंगमध्येही देखील आपण पाहिलं तर मिस टायमिंग स्ट्रोक्सही त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, 24 धावा लागल्यात धावफलकावरती. समीकरणही महत्वाचं आहे. विस्मय, ओमकार, डिंग डॉंग, जॉर्ज 11, कल्याण की मग जयराग श्री 11 दिवा डोंबिवली. 30 बॉल आणि 56 धावांची आवश्यकता आहे. नाहीये ना, अगदी जर रबर बॉलचा विचार केला तर टार्गेट भलं मोठं अजिबात नाहीये. आणि जी तुमच्याकडे बॅटिंग आहे, रोहन आहे, दिनू आहेत,
ग्रितेश सारखा बॅटर आहे आपल्या टीम मध्ये, सैफुद्दीन सारखा बॅटर तुमच्या टीम मध्ये. म्हणजे अजून हे दोन नावं घेतले ना तर अजूनही 4 ते 5 नावं अशी आहेत. मला ती ऑस्ट्रेलियन टीम आठवते 1999 पासून 2007 वाली. आणि येस, डोरा देखील आहे टीम मध्ये. अक्षय गुरव बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल घेऊन, ही दिव्याची एक्सप्रेस आहे. आता या एक्सप्रेसला थांबावं लागेल. पंचांनी नो बॉल पहिल्याच बॉलवरती घोषित केला, पण नो प्लस किती 2 मिळणार आहेत. तब्बलच्या 3 धावा पहिल्याच बॉलवरती आल्यात. आतापर्यंत जे काही घडतंय ते सगळं काही कल्याणच्या प्रेक्षकांना जल्लोष करण्यासाठी घडतंय. डोंबिवलीकर आता शांत आहेत, दिवाकर शांत आहेत. त्यांना जल्लोष करायचा तर चांगली बॉलिंग करावी लागेल. पांड्याला करावी लागणार आहे. आणखी एक मारलाय. यावेळेस व्यासपीठेला मानवंदना देणारा मारलाय. नाव लिहून ठेवा, नाव सुनील विश्वकर्मा गांगुली म्हणतात. आणि गांगुलीच्या बॅटचा हा तडाखा हा भल्या भल्यांना नाचवून ठेवतोय. आणखी एक मैदानाच्या बाहेर. वा गांगुली, पाहती ऍक्शन, पाहतो ऍक्शन रिप्ले, पाहते चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन. महत्वाची मॅच आहे ना दादा, मी करून दाखवतोय पठ्ठ्या. आणखी एक वेळेस आता मात्र खोतून काढलाय. चांगला बॉल, चांगला कमबॅक केलाय. अक्षयलाही कमबॅक करत राहावं लागणार आहे. मॅच सोडायची आहे का तर अजिबात सोडायची नाही आहे, हा विचार करा. कुठून कशा कशा मॅचेस आपण जिंकलेलो आहोत. वायकट्ट्यासारख्या स्पर्धेमध्ये 1 बॉल 4 असताना बॅटरनी तोही मारलाय. आणि तीही तर हीच टीम होती. मग तोही विचार करावा लागेल की आपल्या बाजूनी नेहमी सगळं काही असतं का, तर कधीच आपल्या बाजूनी सगळं काही नसतं. ते आपल्या बाजूनी खेचून ओरबडून आणावं लागतं, करावं लागेल. जयरागाई श्री 11 दिवा डोंबिवली टीमला ते तसं काहीतरी करावं लागणार आहे. कारण जर थोडीशी श्वास घेण्याची जागा दिली ना तर तुमचा श्वास गळा दाबून मारतील अशी टीम आहे समोर. बघूयात पुढे काय घडतंय. करण पाटील त्याची विकेट मिळवणं जर मिळाली तर मात्र सूरजजी यांच्याकडूनही तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ते महत्वाचं आहे का, तर आता मी म्हणेन ते नाही आहे महत्वाचं. त्या 500 पेक्षाही प्रतिष्ठा महत्वाची आहे. विस्मय ओमकार डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण सुदृढ सुरुवात केली आहे. आणि आता मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे. बॉल हवेत आहे, बराच वेळ बॉल हवेत आहे. त्यानंतर इथे 2 धावाही कंप्लीट केल्या जातील का. एक्स्ट्रा कव्हरवरती खेळाडू हळूवारपणे येत आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. संघामध्ये आता मात्र ते संजीवनी देण्यासारखं कोणीतरी जीव ओतणं ही गरजेचं आहे. एखादी चांगला एफर्ट, एखादी चांगली ओव्हर, त्यानंतर तो कमबॅक मिळाला तर मॅचला रंजत येणार. 36 फक्त 9 बॉल झाले, 36 धावा आतापर्यंत बनवल्यात. अक्षय गुरव आहे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. समोर फेस करण्यासाठी करण पाटील असेल. पुढचा बॉल इथे मात्र करण पाटीलचा विशेष खास आहे. लिहून ठेवा, हेही नाव लिहून ठेवा, कारण ते आहे करण पाटील. आणखी एक तडाखे बंद करणारा मारलाय षटकार. पुढ्यात टाकला. अक्षयला माहिती आहे असे बॉल टाकायचे नाही आहेत. हा रबरचा बॉल आहे. बॅटला मिसटायमिंग लांब जातो आणि ती बॅट जर करण पाटीलची असेल तर तो आणखी लांब ट्रॅव्हल होतोय. व्हाट अ बॉल, व्हाट अ स्ट्रोक, लाजवाब. 42 धावा लागल्या धावफलकावरती. यावेळेसही अगदी थोडासा बाहेरचा बॉल आहे. पिचिंग अगदी ऑप्शनच्या बाहेर होती. मग तदरम्यान 2 धावाही कंप्लीट झाल्यात. 44 धावा लागल्या धावफलकावरती. आणि या षटकामध्येही आतापर्यंत 20 धावा आलेल्या आहेत. 80 रोखतायत. मग त्यामध्ये पहिल्या 2 बॉलरचं चांगलं काम करणं गरजेचं होतं. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल, इट्स नो बॉल. पंचांनी नो बॉल घोषित केला, त्वरित घोषित केलेला आहे. 45 धावा लागल्यात. अर्ध्याहून अधिकचं लक्ष पार ऑलरेडी केलेलं आहे. जो रिक्वायर रन रेट अगदी 13-14 होता तो मात्र आता 8.40 आलाय. 25 बॉलमध्ये 35 ची आवश्यकता असताना इथे देखील विकेटची संधी आहे का, तर ती मिळणार नाहीये. बॉल अगदी चिखलामध्ये अडकलाय. सिंगल मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात धावफलकावरती 46 धावा लागल्यात. समीकरण म्हणतंय की 24 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल 34 करायच्यात. फक्त 10 धावावरती आहेत. फक्त एक सिक्स मॅच पूर्णपणे खिशात जाऊ शकते. विस्मय ओमकार डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण संघाची. पण मात्र इथून कमबॅक करायचा असेल तर कोण बॉलिंग करणार. श्री 11 दिवा डोंबिवली. 1 ओव्हर
त्यांना हवी आहे एक चांगली ओव्हर, त्यांना हवे 2-3 डॉट बॉल, त्यांना हवी एखादी विकेट. आणि जॉर्ज टीम कल्याणला काय हवंय, त्यांना एखादी षटकार, मग बॉल टू बॉलची मॅच, मग बॅटिंग लाईनअप मधला कोणालाही उतरवा, कोणी सिंगल करू शकेल. पण तसं होईल का? समोर देखील आता मात्र चेंडू कदाचित सागर निवाते येतात बॉलिंग ट्रॅकवरती. विशाल गायकर आहेत, क्षमा असावी, विशाल आहेत. टिटवाळ्याचा हा खेळाडू आहे. मग मात्र आता संपूर्ण टिटवाळकरही गणरायाला प्रार्थना करत असतील, मात्र देवा आमच्या बॉलर कडून 1-2 चांगले बॉल पडू देत, एखादी विकेट त्याला मिळू देत. विशाल गायकर बॉलिंग ट्रॅकवर आहे. पहिलाच बॉल पण मात्र नाही पडणार आहे. आकाशाला गवस निघारणारा याही वेळेस मारलाय करण पाटीलनी मारलाय. आसमानात गेलाय वाईट बॉल, आसमानही वाईट आहे, हरवून टाकलाय बॉल पठ्ठ्याने. पहिल्याच बॉलवर षटकार. आणि मग त्याचबरोबर आणखी पारितोषिकं येतात. जयरागाई श्री 11 दिवा डोंबिवली संघासाठी जर मात्र एका ओव्हरमध्ये 3 विकेट कशाही मिळवल्या, हॅट्रिक नाही कशाही मिळवल्या, तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक बॉबी ठाकूर यांच्याकडून असणार आहे. पण करण मिळू देईल का विकेट? सुनील विश्वकर्मा, गांगुली म्हणतात नाही मिळू देणार आहे. जॉर्ज टीमचा तारणहार आहे सध्या तरी स्ट्रायकिंग एंडवरती, त्याचं नाव करण पाटील आहे. 9 बॉल 25 खेळलाय. इथे आणखी एक फुल टॉस, तो पुढ्यातले सोडत नाही, तो फुल टॉस काय सोडणार आहे. आणखी एक बॉल मैदानाच्या बाहेर, याही वेळेस पाठवलाय झटपट. हॅलो चेक. वाह, अप्रतिम बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग करतोय. 2 बॉल 2 षटकार आलेत. आता मात्र तिसऱ्याची वाट लागून आहे. लीव केलाय, जाऊ दिलाय, लीव केलाय बॉलला, वाईट बॉल असणार आहे. 3 बॉल 3 येतील का? करण पाटील मारेल का? 10 बॉल 31 धावा वैयक्तिक खेळल्यात. 59 झाल्यात एकंदरीतच टीमचे. अहो, यावेळेस कमबॅक केलाय. बॉल लागलाय तरी कुठे? संकेत याच्या पायाला बॉल लागतोय, कदाचित येस 22च्या स्वरूपाच्या या धावा असतील. डॉट बॉल आलाय आणि तो देखील डॉट बॉल नाही, क्षमा असावी, 22ची सिंगल आहे. 60 धावा लागल्या धाव फलकावरती. फक्त आणि फक्त 20 धावेची आवश्यकता आहे. सरासरी आता मात्र रिक्वायर्ड रन रेट 6च्याही खाली आहे आणि तोही अगदी टॅप केला. आता सुनीलला देखील माहिती आहे घाई करायची नाही आहे, सिंगल डबल त्या तर मिळतच राहतील. डाऊन द बॉल विशाल जाधव येणार आहेत. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून सिंगल मिळेल, डबल मिळेल, क्षमा असावी. 2 धावा कंप्लीट. चेक आणि आणखी एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारलाय सुनील विश्वकर्मा. गांगुलीचा हा विशेष आहे आणि आता मात्र गांगुली ऑन दी फायर. काय मारतोय, सेल्फी काढण्यासाठी आला एक पठ्ठ्या आणि तो सांगतोय सुनील दादा तुला पाहूनच मी अंडरआर्म क्रिकेट खेळायला शिकलोय आणि शिकत राहणार आहे. ही ओळख आहे. 3 ते 4 संघ आहेत आणि त्यातील 2 संघ कल्याण मधलेच क्वालिफाय झालेत असं म्हणायला हरकत नाहीये ना. अर्बन स्पोर्ट्स नक्कीच बाहेर पडली आहे आणि जवळपास आता क्वालिफिकेशनच्या उंबरठ्यावरती आपण जॉर्ज टीमलाही पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये पहिलीच मॅच 1 बॉल 1ची मॅच, ती मॅच जय जलेश्वर वाडेकर संघाने जिंकली आहे. तेही कल्याणला बिलॉंग करतात. आमचं क्रिकेट किती सुदृढ आहे पहा. पुढचा बॉल मोठा स्ट्रोकच खेळायचा होता. सुनील म्हणतोय आता कार्य जेव्हा सगळं चांगलं होतं तर अजून एक मोठा स्ट्रोक खेळतोय. विशाल गायकर याही ओव्हरमध्ये प्रचंड धावा आल्यात. 20हून अधिकच्या धावा, 23 धावा याही ओव्हरमध्ये आल्या. 3 ओव्हरमध्ये 70 झाल्यात. जिंकण्यासाठी फक्त 10 धावेची आवश्यकता असणार आहे. 2 क्वार्टर फायनल्स त्या अगदी 1 बॉल 1 वरती गेल्यात आणि या क्वार्टर फायनल मध्ये मात्र बॅटिंग करत असताना धावा कमी बनल्या ना. कारण जर तुम्हाला एवढ्या मोठ्या टीम समोर प्रथम बॅटिंग करायची आहे तर त्यांच्या मनाशी, त्याच्या डोक्याशी हे खेळणं गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला 100+ 105 110 अतिरिक्त करणं गरजेच्या होत्या. अगदी 20-25 धावा कमी झाल्यात. सोडलेली ती कॅचही महत्वाची आहे.
तर पहा हे सगळे तुम्हाला बघायला मिळणार आहे. 3 ओव्हरमध्ये 18 बॉल 20 18 बॉल 10 करायच्यात. आणि त्याचबरोबर नक्कीच कल्याण आहे टीम जॉर्जची मॅच सुरू आहे आणि योगी सिंग कसे पाहणार नाही आहेत. थेट दुबईवरून पाहतात. वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. आणि त्यांच्याकडूनही पारितोषिक आलेलं आहे. ते म्हणतात 50 झाली नाही झाली ते मॅटर करत नाही, माझ्या दोन्ही पठ्ठ्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. दोघांनाही, सुनील विश्वकर्माला, करण पाटीलला त्यांच्याकडून वैयक्तिक 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. वा, रन्स ऑन द बोर्ड 72 धावा लागल्या धाव फलकावरती. विशाल जाधव बॉलिंग ट्रॅकवरती आल्यात. दिव्याचा आणखी एक नामवंत ऑलराऊंडर आहे. ह्या खेळाडूची देखील ओळख मोठी राहिली आहे. बॅटिंगही चांगली करतोय, बॉलरही तेवढाच चांगला, पण मात्र आता हातातनं बॉलच निसटलाय आणि अशास्पद पाहायला मिळतं. जर ही मॅच क्लोज असती ना तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे ते एक्सप्रेशन्स पाहण्यासारखे असते. पण आता दोन्ही टीम्सला माहिती आहे की मात्र थोडीफार मॅच फसली आहे. चांगला खेळ केला, पण जयरागाई श्री 11 दिवा डोंबिवली संघाने देखील एक चांगली फाईट दिली. 8 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच संपली आहे का तर एखादी ड्रीम स्पेलच आता मात्र तुम्हाला कमबॅक करून देऊ शकते. म्हणजे एखादी मेडन ओव्हर 3-4 विकेट त्या ओव्हरमध्ये मग कमबॅक होऊ शकतो. लढणं थोडंसं गरजेचं आहे. इथे मात्र तो लढू देईल का? करणही चांगली बॅटिंग करतोय, पण मात्र दोन्ही बॅटर्सचा तुम्ही विचार केलात ना, दोन्ही बॅटर्स हेच विचार करून खेळतायत. शेवटचा स्ट्रोक मी खेळ, शेवटच्या स्ट्रोकवरती मी षटकार मारतोय. कारण दोघेही प्रयत्न करतायत. करणही मोठ्या स्ट्रोक्सच खेळतोय, त्याचबरोबर सुनीलही मोठ्या स्ट्रोक्सच खेळतोय. 9 बॉल 26 वरती सुनील विश्वकर्मा आहे, 14 बॉल 33 वरती करण पाटील आहे. पुढचा बॉल इथे देखील खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला अदळला बॅटला. डबलसाठी जातील का? नाही जाणार आहेत. फक्त सिंगलच मिळणार आहे. एक धाव आणि ती एकच धाव आता घेतली जाते. फक्त 6 धावेची आवश्यकता आहे. सामना कसा फिनिश होईल आता सगळ्यांचं लक्ष याकडे आहे. मग मॅच कशी होईल बॅनर्सही सगळ्यांनी पाहिले होते. आता मात्र सामना फिनिश कसा होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. पुढचा बॉल असा फिनिश होणार आहे, करण पाटीलच्या स्टाईलनी फिनिश होणार आहे. बॉल मैदानाच्या बाहेर, एकही विकेट दिलेली नाहीये आणि टीमनी मॅच जिंकली आहे. आणि मेगा सेमीफायनल किंवा मग फायनल मध्ये टॉप 3 मध्ये पोहोचणारी आणखी एक टीम तीही आपल्याला मिळते. अजून एक सेल्फी घेतली जाते करण पाटील बरोबर. हे तुम्ही कमवता. कोण म्हणतं अंडरआर्मचं क्रिकेट, त्या क्रिकेटला ती प्रसिद्धी नाहीये. हे पहा मित्रांनो, आता हे 4-5 चिमुकले जे आलेत ना तेही करण बरोबर सेल्फी काढतायत, तेही फोटो काढतायत. दादा आम्हालाही मोठं होऊन तुझ्यासारखं खेळायचंय. करण म्हणतोय येस खेळशील पण अभ्यासही कर, तोही जास्ती महत्वाचा आहे. हे क्रिकेट आहे. वेल प्लेड करण, काय खेळलास, मन जिंकली तू, मॅचही जिंकली पण त्याचबरोबर मनही जिंकलेली आहेत. अजून काय हवंय? मग घरी गेल्यावरती कदाचित आईला दाखवताना, बाबांना दाखवताना तो हा व्हिडिओ काढून बनवेल, दाखवेल. सांगा श्रीसाई स्पोर्ट्स लाईव्ह वरती जाऊन बघा, या वेळेला इथे बघा किती प्रेक्षक आले होते, माझ्याबरोबर सेल्फी काढली होती. आज मला स्पेशल काहीतरी हवंय. पण अजूनही मॅच संपली आहे का तर मॅच संपली आहे, पण स्पर्धा संपलेली नाहीये. टॉप 3 मध्ये आलात तर जिंकलात का तर नाही. प्रत्येकाला पहिला क्रमांक हवाय आणि तो पहिला क्रमांकच लक्षात ठेवला जातो. देऊया त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ही तुमच्या समोर मॅच समरी. अनिकेत पाटील हे नावही घेणं गरजेचं आहे. तारणहार राहिला या टीमचा आणि सोनरपाड्याचा हिटमॅन नेहमी ज्याला आपण म्हणत असतो. 19 बॉल 42 त्यांनी केलं, पण त्यांच्या व्यतिरिक्त त्यांना साथ कुणी दिली नाहीये. ओमकार पाटणे यांनी 12 बॉल 12 धावा केल्यात. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर बॉलिंग तो स्पेल अप्रतिम राहिला. नितीन यांनी एका षटकामध्ये फक्त 11 धावा दिल्या, 1 विकेट घेतली. विजय यांनी 2 ओव्हरमध्ये 11च्या सरासरीने 22 धावा दिल्यात, 1 विकेट घेतली आहे. स्वप्नील यांनी देखील 2 षटकांमध्ये 26 धावा देऊन 1 विकेट घेतलेली आहे. आणि बॅटिंग करत असताना नो डाऊट करण पाटील आणि सुनील विश्वकर्मा जेव्हा आले मैदानाच्या आतमध्ये, विकेट महत्वाच्या होत्या. त्यांनी पहिला सुरुवातीला संयम दाखवला, मग त्यानंतर आक्रमकतेचं ओळख दिली आहे. देऊया त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मग त्यासाठी कोणाकडे डाऊटच नाहीये.
बॅटिंग करत असताना इम्प्रेस केला. बॉल खेळला 15, धावा बनवल्या 39. करण पाटील तर तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या करण. चला तिन्ही टीमच्या कॅप्टन्सनी लवकर व्यासपीठावरती रिपोर्टिंग करा. चला लवकर क्वालिफाय झालेल्या तिन्ही टीमचे कॅप्टन्स तुम्ही रिपोर्टिंग करा. करण पाटील आपणही लगेच या, धावत या. आणि येस, ते जे सरप्राईज होतं तेही आता रिव्हील करतोय. 3 टीम्स आपल्याला मिळाल्या आणि त्यांच्यामध्ये बॉल आउट आपण करणार आहोत. बॉल आउटचे नियमही ऐकून घ्या. 4 बॉलर्स वापरण्यात येतील आणि ते 4ही बॉलर्स कुठले असतील तर ते 4ही बॉलर्स फ्रेश असतील. ते तुमच्या टीममध्ये बॉलिंग केलेले बॉलर्स नसतील. आणि 12 मॅन म्हणजे जे तुमची 12चा स्क्वॉड आहे त्याच स्क्वॉडमध्ये तुम्ही बॉलिंग देऊ शकताय. ही देखील नोंद करून घ्या. तिन्ही टीमचे कॅप्टन्स आपणही लगेच व्यासपीठावरती रिपोर्टिंग करा. करण पाटील या, आपणही धावत आला तरी चालेल प्लीज. हा सध्याचा हंगाम 2025-26चं सीझन जे करण पाटीलनी गाजवलंय ना ते अप्रतिम राहिलंय. मग मात्र लोटे चषकातला तो खेळ मला आठवतो. मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक त्याला मिळालं, ती बाईक त्याला मिळाली आणि तिथून त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाहीये. नाव मोठं होतं पण त्यासाठी अशी मेहनतही करावी लागते. वेल प्लेड. आणि सागरजी आपल्याला विनंती असेल, सागरजी बडी आपण या. आपल्याला विनंती असेल, आपल्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक करण पाटील यांना देणार आहोत. प्लीज कम. आणि मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात हे जे सागर आहे त्यांचं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे. पण त्याचबरोबर एक हात मदतीचा, त्यामध्ये त्यांच्याकडूनही मोठा सिंहाचा वाटा राहिला आहे. तब्बल 10,000 रुपये त्यांनी आपल्याला डोनेट केलेले आहेत लहान मुलांसाठी. एकदा जोरदार टाळ्या सागरजी बदी यांच्यासाठी देखील. थँक्यू सागरजी. या करण आपण आपलं पारितोषिक घ्या. मॅन ऑफ द मॅच तीही श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये, त्याचबरोबर A7 स्पोर्ट्स यांच्याकडून आपण बॅग आहे आणि देव माझा उमरखाडीचा राजा यांच्याकडून आपल्याला परफ्यूम आहे आणि आणखी एक सिक्रेट गिफ्ट आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच सागरजी. आपण पुन्हा एकदा विराजमान होऊ शकता व्यासपीठावरती. करण 2025-26 हे वर्ष तुझ्यासाठी सर्वोत्तम राहिलंय. प्रथमतः मला ह्या मॅच बद्दल सांग, जेव्हा 80 झाल्यानंतर डगआउटमध्ये काय मीटिंग झाली की कसं अप्रोच करायचा या चेसला आपण? प्रथमतः आम्ही विचार केला की 80 रन जास्त म्हणजे घाई नाही करायची, कारण की विकेट टाकला तर प्रेशर नंतरच्या बॅट्समॅन येणार. कारण की मागच्या बॅट्समॅननी जास्त वेळ बॅटिंग नाही केली आहे विकेटवर. आम्ही वरच्यांनी 3-4 बॅटिंग केली तर आम्हाला थोडा एक्सपिरियन्स आला विकेटचा. तर माझं तेच होतं की सिंगल डबल चालू झाले तर 1 6 कधी पण येईल आमच्या, आणि तोच प्रयत्न होता आमचा, बाकी काय नाही. तुझ्याबद्दल काय सांगशील? 2025-26 वर्ष तुझं जे राहिलंय ना, ड्रीम आहे, एक स्वप्न जगतोयस आणि कसं वाटतं हे स्वप्न जगताना? करण नाही, नक्कीच ड्रीम रन आहे माझ्यासाठी, कारण की एक हा सीझन चालू होता, मी एक डिसिजन घेतला टीम चेंजचा. तर खूप जणांनी टीका केली माझ्यावर की असं केलं तसं केलं, हे काय केलं ते काय केलं. पण मला माझं रिझन मला माहिती आहे, मला कोणाला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही त्याची. आणि तो निर्णय मला तर वाटतं योग्य ठरला आहे टीमसाठी पण आणि माझ्यासाठी पण. एक शेवटचा प्रश्न असेल, तो संघ रिलेटेड, टीम रिलेटेड असणार आहे. दिनूसारखा बॅटर मैदानात आपल्याकडे डगआउटमध्ये असताना देखील या मॅचमध्ये 80च्या चेसला, तेही अगदी एक मोठ्या टीमसमोर आपण सुनीलला का प्रमोट केलं, त्यामागे काय कारण होतं? कारण नक्की हेच होतं की लास्ट आम्ही जेवढे पण टुर्नामेंट खेळलो, सुनीलची बॅट लागत होती आणि तो नेहमी टचमध्ये आहे. तर आम्हाला सगळ्यांना माहिती होतं. आणि पहिल्या मॅचला जे डिसिजन घेतलं ते आमचं चुकलं, कारण की कन्फ्यूज होतो, कारण की सुनीलने स्वतःनी सॅक्रिफाईस केलं. ती मोठी गोष्ट आहे की जो टचमध्ये असताना स्वतः बसतोय टीमसाठी. पण नंतर आम्ही ते चेंज केलं, कारण की जिंकणं इम्पॉर्टंट आहे आम्हाला, तर तो निर्णय घेतला. थँक्यू सो मच. वेल प्लेड. एकदा जोरदार टाळ्या करणसाठी मित्रांनो झाल्या पाहिजेत. या टीममध्ये ना असेच खेळाडू आहेत, म्हणून ही टीम मोठी आहे. कारण हे नेहमी स्वतःच्या अगोदर संघाला बघतात, संघ कसा जिंकेल, कसा क्वालिफाय होईल, मग त्यानंतर ट्रॉफी कशी जिंकणार आहोत. आणि हे होते करण पाटील. आता आपण नक्कीच बॉलआउटकडे जाणार आहोत. तिन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण स्टेजकडे रिपोर्टिंग करायची. थँक्यू सो मच. भेटूयात येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये. थँक्यू.